सुधीर मोरेश्वर राऊत इथे उपस्थित आहेत। सुधीर मोरेश्वर राऊत बेटेगाव संघाचे कर्णधार विपुल आणि महेंद्रजी प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आहे। बेटेगाव संघातून आताच खेळलेले अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी यांनी केली आणि 50 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे ते सुद्धा आज त्यांनी मैदान गाजवलं असे महेंद्र घरात, कृपया आपण ह्या भव्य अशा स्टेजवर यायचं आहे। चला सामन्याला सुरुवात करायची आलेले आहेत आणि मी विद्रुपणे विनंती करेल की फ्रेंड्स क्रिकेट क्लबचा सर्वात जुना आणि जाणकार मार्गदर्शक सुधीर मोरेश्वर राऊत तिथे उपस्थित आहेत। आपल्या हाताने त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे, कारण क्रिकेट जास्त जरी मैदानावर खेळायला नसला तरी क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। असे जुने जाणकार असे मार्गदर्शक फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सुधीर मोरेश्वर राऊत यांचा एक शाही सन्मान क्रिकेट महर्षी विदुर पाटील यांच्याकडून होत आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। चला पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याकडे। षटक क्रमांक पहिलं चेतन घेऊन तयार। पहिल्याच बॉलवरती दर्शनच्या बॅटमधनं अप्रतिम फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, चौकार, 4 धावा। यांच्यामध्ये आणि जरी आपण स्पर्धेतून बाहेर होत असले तरी सुद्धा आपला सन्मान हा दस्तूरखुद्द स्वर्गीय निलेश भाऊ यांचा मुलाच्या शुभ हस्ते हा सन्मान आपला होत आहे। धन्यवाद। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। पहिले 2 बॉल आपण पाहिलेत तर चांगल्या प्रकारे खेळून काढलेले आहेत दर्शनने, कारण की दर्शनला जाणून आहेत की क्वार्टर फायनलची लढत आहे, सुपर 8च्या मॅचेस आहेत आणि त्यामुळे संघाकरता खेळणं, संघाकरता लढणं, संघाकरता झुंजणं हे खूप महत्त्वाचं आहे। कारण की जेव्हा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळता, गावाच्या नावाची जर्सी जेव्हा तुमच्या अंगावरती असते तेव्हा फक्त तुम्ही 11 म्हणून तर खेळतातच, परंतु तुमच्या पाठीमागे गावांच्या आशा अपेक्षांचं ओझं असतं आणि त्याच्यामुळे आज हे सर्व संघ एक गाव एक फॉर्मॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात। एक चांगला फॉर्मॅट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतात। 16 संघ या लीगमध्ये खेळताना दिसले। एक चांगली संकल्पना फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्या वतीने पाहायला मिळाली, कारण की आपण पाहिलं होतं मागील जवळजवळ 20 वर्षापूर्वी आपण MRIच्या बॉलवरती आर्यनच्या मैदानावरती 8-8 ओव्हरचे सामने हे पाहिलेले आहेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी 8-8 ओव्हरच्या या लढती आपल्याला पाहायला मिळतात। एक चांगला आयोजन आणि नियोजनबद्धता आपल्याला फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। निलेश स्मृती चषक 2025 अतिशय वाकण्याजोगी ही स्पर्धा आज बोलबाला या संबंध पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय। षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय। पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय। चेंडू गेलेला आहे पॉईंटच्या रिझनला 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड। पहिला संघ सेमीफायनल मध्ये पोहोचणार आपल्याला पाहायला मिळाला या अगोदर फ्रेंड्स सरावली। षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलेला आहे। किती धावा तिथे मिळतील? येस, इट इज 4 रन, चौकार, 4 धावा। धन्यवाद। अगदी चांगला फटका पाहायला मिळाला। पहा चेंडूचं मेरिट दर्शनने ओळखलं आणि ज्या प्रकारे चेंडू येतोय त्या प्रकारे मात्र त्या चेंडूला दिशा देण्याचं काम दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा फुलर लेनचा हा चेंडू होता, चेंडूला खेळलेला आहे, फटका फसतोय। क्षेत्ररक्षक तिथे आहेत, अगदी चांगला झेल टिपला। प्रथमेश तिथे होते, इथे लागलाय पहिला धक्का, वडलेदेव पोफरंट संघाला गॉन। अगदी चांगला झेल इथे पाहायला मिळाला। मान्यवरांची रेलचेल आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपले प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। निलेश स्मृती चषक 2025 मध्ये
आत्ताच आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय विदुर जयराम पाटील, माजी कुंभी समाज अध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य, माजी ग्रामपंचायत सरपंच सालवड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. फायर क्रिकेट क्लब या संघाकडनं, फायर क्रिकेट क्लब म्हटलं तर खूप जुना जाणता संघ आपल्याला पालघर जिल्ह्यातील पाहायला मिळतोय. अगदी चांगले खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला पाहायला जरूर मिळालेत. किरण राऊत, केतन राऊत यांना आपण पाहिलं, विदुर पाटील यांना आपण पाहिलं, हरेश गरज जर आपण पाहिलं तर 1 बॉल 4 1 बॉल 5 अशी सिच्युएशन असली की मोठे मोठे षटकार हे त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळायचे. निरंजन गरज जर आपण पाहिलं तर एक स्पीड स्टार म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलंय. असा फायर क्लब आपण पाहतात आणि त्यांचे जुने जाणते खेळाडू विदुर पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं शब्दसुमनानी आपण करूया हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 10. या गोष्टीचं भान आपण देखील राखणं खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. षटकातील पहिला बॉल घेऊन तयार. अतिशय चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हर्षल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिलं तर खूपच बाहेर जाताना पाहायला मिळालं. वाईटचे संकेत हे पंचांकडनं आलेत आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहिलं तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा हर्षल घेऊन तयार. षटकातील दुसरा बॉल हर्षल घेऊन पुन्हा एकदा तयार. आखूड टप्प्याचा बॉल होता. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. अगदी गॅप मध्ये मिड विकेटला जातोय परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वर मात्र आपण पाहिलं पुढे आले. चांगलं ॲथलेटिक वर्क तिथे पाहायला मिळालंय आणि फलंदाजांनी देखील अगदी चांगल्या प्रकारे या धावा जमवताना दिसल्यात. या 2 धावांच्या साहाय्याने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा. सुपर 8 मधली ही दुसरी लढत आपण पाहताय जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना दिसत आहेत. एका बाजूला आपण संघ पाहतोय वडलेदेव पोफरण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विपुल सीसी वाणगाव. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू. फिल्डर तिथे होते. कुठली चुकी माचोने केली नाहीये. इथे लागतोय दुसरा धक्का. डिलिव्हर्ड झाला आणि डिलिव्हर्ड झालेला चेंडू खेळला देखील. प्लेड ऑन केलं फलंदाजानं परंतु माचोने अगदी चांगला झेल तिथे टिपला गेलाय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या अजूनही स्थिरावली गेली आहे. ती धाव फलकावरती 14 धावा 14 रन्स ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज 99 दाखल झालाय क्रीजवरती सुदेश. दोन विकेट इथे पाहायला मिळालेल्या आहेत. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या फलकावरती 14 झाली आहे.
या षटकात आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत. त्यामध्ये पहिले 2 चेंडू स्वैर स्वरूपात, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर 2 रन पाहायला मिळाले आणि त्यानंतर या तिसऱ्या बॉलवरती खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला आणि झेल चेकच्या माध्यमातून आपण पाहिलं तर फलंदाज डकआउटकडे येताना पाहायला मिळालंय. सलामीची जोडी जास्त काही करू शकली नाही, जास्त कॉन्ट्रीब्यूट केलं नाहीये. दर्शनच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिलं 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर प्रथमेश 3 धावा आणि आता 9व्यानं दाखल झालाय लेफ्ट हँडेड बॅटर सुदेश. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती हर्षल. पुन्हा एकदा फुलरलिनचा मारा इथे केला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथे लागतोय अजून एक धक्का, फॉल ऑफ विकेट. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतायत उपसरपंच ग्रामपंचायत सरावली सन्माननीय आदरणीय श्री शुभमजी वडे या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय मिलिंदजी वडे, मिलिंद यादव या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमुख अतिथींना आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावरती. अतिशय सुंदर अप्रतिम ही क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते ओमसाई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये 5 ठिकाणी थेट प्रक्षेपण 5 स्पर्धांमध्ये आपल्याला कव्हर होताना ओमसाईच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय तर नवीन फलंदाज 9व्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. ऋषभ 2 बॉलवरती 2 विकेट त्यानं मिळवलेले आहेत. ऑन हॅट्रिक वरती हर्षल आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल हॅट्रिक साध्य करेल का हे पाहणं आता गरजेचं आहे. 5व्या क्रमांकावरती ऋषभ दाखल झालाय. षटकातील पुढील बॉल ऑन हॅट्रिक बॉल हर्षलचा. अगदी चांगला बॉल होता, सन्मानजनक चेंडूला खेळून काढलेला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फॉर्मलिंग तिथे झालं, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. 3 गडी बाद झालेले आहेत. 16 ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. वडलेदेव पोफरण या संघाची. टॉस जिंकला होता विपुल सीसी वाणगाव या संघाने. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजी करता पोफरण या संघाला आमंत्रित केलंय. षटकातील पुढचा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, सँडीच्या हातामध्ये चेंडू काही गेला नाहीये. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव जी आहे ती 22च्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर इथे आपण पाहिलं तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतायत तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 17 धावा. दरम्यान हा सामना चालू असतानाच सरावली गावच्या ग्रामपंचायतीचे द्वितीय नागरिक उपसरपंच आदरणीय वडेजी इथे उपस्थित झालेले आहेत. मी प्रजित घरत यांना विनंती करेल की त्यांनी वडेजी यांच्या उपस्थितीमुळे ह्या स्पर्धेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ह्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला ह्या टुर्नामेंटच्या निमित्ताने आपण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान इथे घडून आणायचा आहे. आदरणीय शुभमजी वडे यांचा हा शाही सन्मान इथे होत आहे. सरावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून सध्या ते कार्यभार पाहत आहेत आणि अशा आपल्या वेळात वेळ काढून त्यांनी ह्या टुर्नामेंटला उपस्थित राहिल्याबद्दल फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीच्या माध्यमातून त्यांचा हा शाही सन्मान इथे होत आहे. त्यांच्या समवेत सरावली ग्रामपंचायती सदस्य आदरणीय मिलिंदजी यादव इथे उपस्थित झालेले आहेत. मी सुबोध घरत यांना विनंती करतो की त्यांनी मिलिंद यादव यांचं ह्या प्रसंगी स्वागत करायचं आहे. मिलिंदजी यादव यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे. हॅपी बर्थडे मिलिंदजी. आणि याच्या आपल्या जन्मदिनी आपण ह्या सरावलीच्या क्रिकेटच्या मैदानावर आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. अतिशय चांगला योग जुळून आलेला आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपला हा शाही सन्मान इथे होत आहे. धन्यवाद मिलिंदजी. ओव्हर टू मंथन. या ठिकाणी आपण पाहतोय तर धक्का लागला जातोय. पुन्हा एकदा फॉल ऑफ विकेट पाहायला मिळाली.
चला नवीन फलंदाज नव्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. आपण पाहतायत हे आमचं मुख्य व्यासपीठ. कमिटी मेंबर्स विनंती आहे की आपण आतमध्ये जायचं आहे. पंच काय विचारणा करतायत. अंकेश गरत पंच बोलवतात. सरावली ग्रामपंचायती सदस्य आणि फ्रेंड्स क्रिकेट कपचे यापूर्वीचे अतिशय चांगले ज्यांनी अनेक सामने फ्रेंड्स क्रिकेटमध्ये खेळले असे प्रफुल्ल अनंत घरत इथे उपस्थित झालेले आहेत. मी मुकेश घरत यांना विनंती करतो की त्यांनी प्रफुल्ल घरत यांच्या टुर्नामेंटच्या निमित्ताने सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान करावा. प्रफुल्ल अनंत घरत यांना विनंती आहे की त्यांनी ह्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रफुल्ल अनंत घरत ग्रामपंचायत सदस्य यांचा इथे शाही सन्मान होत आहे. याचबरोबर आमचे जुने जाणते खेळाडू मला अजून आठवतं की 45 इथे मॅच असताना त्यांनी ते स्क्वेअर ऑफला असे उभे होते आणि अतिशय जोरात फटका आला होता. त्यांनी अतिशय मॅजिकपणे तो फटका अडवलेला होता आणि त्यावेळेला सरावलीच्या संघाला अतिशय हायचं वाटलं होतं त्यांच्या त्या क्षेत्ररक्षणामुळे. असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आदरणीय सुजित राऊत इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं ह्या सामन्याच्या निमित्ताने मी स्वागत करीत आहोत. मी सुधीर मोरेश्वर राऊत यांना विनंती करतो की त्यांनी सुजित राऊत यांचा सन्मान चिन्ह देऊन इथे शाही सन्मान करावा. जुन्या आठवणींना उजाळा त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला मिळालेला आहे. तर सुजित यांना विनंती आहे की आपण ह्या शाही सन्मानाचा स्वीकार करावा. आणि सुजित यांना मी सांगू इच्छितो की हे यूट्यूब लाईव्ह आहे त्यामुळे तुमचं लाजणं वगैरे तुम्ही कमी करा आणि ह्या शाही सन्मानाचा आपण स्वीकार करा. सुजित राऊत यांचा शाही सन्मान या प्रसंगी होत आहे. ओव्हर टू मंथन. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. निलेश स्मृती चषक 2025 मध्ये काय कमालीचं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. चांगली फेकी पाहायला मिळाली. इथे जर आपण पाहतोय तर धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होते परंतु कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाहीये. इथून मात्र पोफरण संघाला धावा जमवणं खूप गरजेचं आहे कारण की धाव संख्या आपण पाहतोय तर धाव फलकावरती झालेली आहे 18. या अगोदरची लढत जर आपण पाहिली काय जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळाली. लो टोटल होती. 31 धावांचं लक्ष ठेवलं होतं परंतु ती लढत देखील अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज चेतन तयार. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता त्याला मात्र खेळून काढलेला आहे. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत चेंडू उचलण्याकरता. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न परंतु 2 धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण आता पाहिलीत तर झालेली आहे धाव फलकावरती 20. फर्स्ट एड किट घेऊन जायचं आहे आतमध्ये. थोडीशी दुखापत तिथे झाली आहे. आपण पाहतायत हे आमचं मुख्य व्यासपीठ अतिशय सुंदर पद्धतीने आज आपण पाहतायत हे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्याकडून देखील खूप चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे या स्पर्धेकरिता. या स्पर्धेची आपण स्पॉन्सरशिप जर पाहिली मुकेश पाटील सन्स ग्रुप यांच्याकडनं खूप चांगलं सहकार्य झालेलं आहे. धन्यवाद अशोकजी वडे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पालघर जिल्हा माजी सभापती जिल्हा पालघर. त्याचबरोबर आपण पाहतात बोईसर विधानसभेचे आमदार सन्माननीय आदरणीय विलासजी तरे साहेब आणि त्यानंतर वसंत चव्हाण जिल्हा प्रमुख पालघर
उत्तम मोरेश्वर गरत माजी उपनगराध्यक्ष पालघर, राहुल गरत शिवसेना शहर प्रमुख पालघर, विदुर जयराम पाटील माजी कुणबी समाज अध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य, माजी ग्रामपंचायत सरपंच सालवड, आतिश राऊत सदस्य ग्रामपंचायत सरावली, प्रजित पांडुरंग गरत माजी उपसरपंच सरावली, अविबा ग्रुप समृद्धी, RMC, R5 प्लेसमेंट अँड R5 रिअल्टर्स, 4 पॉइंट सोल्युशन्स, अभय सिंग, वैभव संखे शिवसेना संपर्क प्रमुख पालघर जिल्हा, आशापुरा मार्बल्स प्रोप्रायटर दिनेश चौधरी, विजय राऊत माजी सदस्य सरावली ग्रामपंचायत, अशोक साळुंके माजी उपसरपंच सरावली ग्रामपंचायत, संदीप विजय गरज सरकार ग्रुप माजी उपसरपंच बेटेगाव, मिलिंद यादव सदस्य ग्रामपंचायत सरावली, समीक्षा त्रिपुल गरज सदस्य ग्रामपंचायत सरावली, ओम साई एक्वा प्रोप्रायटर भूषण कुमावत, कृतेश गरत उपसरपंच ग्रामपंचायत सरावली, रुपेश गरत ओम साई ट्रान्सपोर्ट, कुणाल कृष्णाजी गरज शिवसेना शाखा प्रमुख सरावली, डी डेकॉर ललित हॉटेल पनारा, अंबिका गुडे सदस्य ग्रामपंचायत सरावली, हर्षदा ट्रेडिंग कंपनी, ऑयल डिस्ट्रीब्यूटर्स अँड दीपक महाले, चायनीज हब प्रोप्रायटर पंकज अँड अभय गुप्ता, हर्वेश जनरेटर्स प्रोप्रायटर गौरेश गरत, निनापी बियर शॉप, ओम साई फॅब्रिकेशन प्रोप्रायटर प्रतीक गरत, हॉटेल समुद्रा, हॉटेल सनशाईन, लाईफ केअर मेडिकल, तारापूर मेडिकल, हॉटेल अन्नपूर्णा, हॉटेल रेड आपण पाहतात रेड ड्रॅगन चायनीज, फ्रेंड्स चायनीज कॉर्नर, मितांश स्नॅक्स कॉर्नर, रुपाली फिनाइल, प्रणव मेडिकल, प्रफुल्ल वामन गरत माजी सदस्य सरावली, डीजे स्पॉन्सर केला गेलाय, अजित आंबेलकर यांच्याकडनं वायफायची सुविधा दिली गेली आहे, श्रीधर मोरेश्वर राऊत माजी सरावली सरपंच गरत इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर अरुण गरत, फ्रेंड्स ग्रुप ऑफ सरावली तर्फे सर्व ट्रॉफीज दिल्या गेल्यात, त्यांचे खूप खूप आभार, आणि चंदन रामचंद्र गरत यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज व क्षेत्ररक्षक आणि मालिकावीराकरता सुंदर सौजन्य झाले, सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चेतन घेऊन तयार, हा ठिकाणी अगदी चांगला फटका इनफिल्डच्या वरनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला खेळलाय, 2 धावा तर अगदी इझिली परिपूर्ण केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न परंतु तिथे 2च धावा या पाहायला मिळाल्या, आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 22 धावा. त्याचबरोबर आपण पाहतात मालिकावीर करता सायकल कुणाल गरत यांच्याकडनं सौजन्य झाले, उत्कृष्ट फलंदाजाकरता अचिवर स्पोर्ट्स यांच्याकडनं क्रिकेट बॅट दिली आहे, त्याचबरोबर विश स्पोर्ट्स यांच्याकडनं टी शर्ट्स दिले गेलेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पंकज तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, आणि इथे आपण पाहतोय तर 1 रन पाहायला मिळाली, आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 23 धावा, आणि हे सर्व स्पॉन्सर गोळा करण्याची जबाबदारी मात्र घेतली, आणि ज्यांच्यामुळे आपण पाहतायत हे स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. प्रजित गरत, सुबोध गरत, मनोज गरत, आतिश राऊत, प्रफुल्ल गरत या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. त्याचबरोबर आपण पाहतायत मंडपची सुविधा देखील अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सौजन्य केलंय भारवी मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने. प्रोप्रायटर आपण पाहतायत श्रीधर मोरेश्वर राऊत, त्याचबरोबर फर्स्ट एड किट इथे आपल्याला दिला गेलाय तो शिवाय मेडिकल यांच्या वतीने. 3 षटके आपण पाहिलेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 23 धावा. चला स्पीडअप करा, वाणगाव टीम बराच उशीर होतोय. वाणगाव टीम सँडी प्लीज कोऑपरेट, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. जास्त वेळ घेऊ नका. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती हर्षल. इथं मात्र अगदी चांगला बॉल होता, परंतु हलकीशी दिशा या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाली बदलताना. वाईटचे संकेत पंचांकडनं आलेत. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. वाईट +1 अशा 2 धावा इथे जोडल्या गेलेल्या आहेत, आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 गडी बाद 25. गडी बाद 25 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं तृषांकला, आणि त्याच्या समवेत भव्य. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली, आणि या 1 रनने आपण पाहतोय पोफ्रंट संघाची धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 26 धावा. संत गतीने आपण पाहिलं तर धावफलक अलता ठेवला गेलाय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण
पाहिलं तर धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे 135 धावा या आतापर्यंत आपण पाहिल्या होत्या. त्या म्हणजे विपुल सीसी वाणगाव या संघाच्या नावे आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 26 धावा. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. हौशी नांदगाव विरुद्ध डहाणू 11. दोन्ही टीमच्या कॅप्टननी इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी यायचं आहे. इथे मात्र चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. कोण विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 26 रन्स ऑन द बोर्ड. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. तिसरी क्वार्टर फायनलची लढत आपण पाहणार आहोत. ती म्हणजे हौशी नांदगाव विरुद्ध डहाणू 11. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, तेव्हा दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस करण्याकरता यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. या अगोदरचं हर्षलचं षटक आपण पाहिलं होतं. कमालीची गोलंदाजी त्यांना केली होती. 7 धावा मोजल्या होत्या, 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. आणि या षटकामध्ये आतापर्यंत हर्षलने 3 चेंडू टाकलेले आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर धावा देखील हर्षलने आतापर्यंत दिलेल्या आहेत 3 आणि 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बराच बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळालेत आणि धावसंख्या आपण पाहतोय एक्स्ट्राच्या मदतीने आता झालेली आहे धाव फलकावर 27 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. खराब क्षेत्ररक्षण तिथे झालं. फंबलिंग पाहायला मिळालं, परंतु बॅकअप चांगलं होत आहे. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 28 धावा. या मैदानाचा विचार आपण केला तर मोठ्यात मोठी धावसंख्या ही चेस होताना देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. या संबंध स्पर्धेमध्ये 88 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाला. 94 धावा देखील चेस होताना पाहायला मिळाला आणि कमी टोटल देखील डिफेंड होताना आपल्याला पाहायला मिळाली. कौतुक करीन मी जी खेळपट्टी बनवल्या, अतिशय सुंदर अशी खेळपट्टी फ्रेंड्स क्रिकेट क्लब ऑफ सरावलीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे या स्पर्धेकरिता. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतायत लॉंग ऑफ रिझन मध्ये गेलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतायत हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. चेंडू झालेत या षटकातील 5. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 29. या ठिकाणी आपण पाहताय तर अगदी चांगला बॉल होता, पॅडवरती लागून जातोय. चला सँडी, जास्त वेळ घेऊ नका, कारण की अजूनही या इनिंग मधील शेवटची 2 षटकं बाकी आहेत. 5वें षटक जे आहे ते बॅटिंग पॉवर प्लेचं आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी केली जाईल. बघा, शेवटची 6 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 25 मिनिटं तुम्हाला वापरायची आहेत 5 षटकं हाताळण्याकरता. 6 मिनिटांमध्ये तुम्हाला
हे षटक हाताळणं खूप गरजेचं आहे. तेव्हा टायमर वेळेकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे. बघा, जशी हे सत्र संपेल तेव्हा फ्रेंड्सचे जे सर्व सदस्य आहेत, जे तरुण खेळाडू आहेत किंवा जे जुने खेळाडू आहेत, सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती आनंद. इथे मात्र पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवले जरूर. या ठिकाणी आपण पाहतायत वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार, 4 धावा. ते पाहायला मिळाला खोलवट टप्प्यात टाकलेला हा चेंडू होता, त्याला मात्र पिक केलं फलंदाजाने आणि या चौकाराच्या साह्याने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 33 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझनला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेस करतायत परंतु सक्सेसफुल चेस होणार नाहीये. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार, 4 धावा. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीचे सर्व मेंबर्सना आम्ही विनंती करतोय की या सत्रानंतर आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. या चौकाराच्या साह्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 37. बॅक टू बॅक बाउंड्रीज इथे पाहायला मिळतात. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आनंद. या ठिकाणी आपण पाहताय तर चांगला फटका खेळलेला आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 5 गडी बाद झाले आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होत होते यार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता परंतु खेळला फटका. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं इथे झालेलं आहे पतन. इथे लागतोय 6वा धक्का. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आनंद काय कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर त्यानं गोलंदाजीची शैली बदलली आणि त्याचा फायदा गोलंदाज आनंदला झाला. विकेट पाहायला मिळाली आहे. 6वा धक्का इथे लागला गेलाय पोफरण या संघाला. धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे फलकावरती एका धावेने आपण पाहताय तर झालेली आहे 39. षटकातील शेवटचा चेंडू
इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागतोय अजून एक धक्का पोफरंट संघाला. एक मिनिट आपण इथे यायचंय. आयोजकांना काही चर्चा करायची आहे काही गोष्टींविषयी. मिळणार आहे. एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत हौशी नांदगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ असणार आहे डहाणू 11. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. 5 षटकं आतापर्यंत आपण पाहिलेली आहेत. 5 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिली पोफरंट संघाची झालेली आहे. धाव फलकावरती 39 एका मागोमाग एक धक्के हे लागले गेले. 7 गडी बाद झालेत आणि धाव संख्या आपण पाहताय तर झालेली आहे फलकावरती 39. पहिला गडी बाद झाला 10 धावसंख्येवरती. दुसरा गडी बाद झाला 14 या धावसंख्येवरती. तिसरा गडी बाद झाला 14. चौथा गडी बाद झाला 17 या धावसंख्येवर. पाचवा बाद झाला 26. 6वा 38 आणि 7वा 39. इथे मात्र एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं होतं आणि ती पार्टनरशिप इथे बिल्ड होताना दिसली नाहीये आणि गोलंदाजांचं पूर्णतः वर्चस्व हे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर सध्या बॅकफूटवरती जरूर फलंदाजी करताना हा संघ वडलेदेव पोफरंटचा आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप ऑर्डरने जी कामगिरी करायला हवी होती ती टॉप ऑर्डरने कामगिरी केली नाही. त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर कुठेतरी सध्या अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतोय. आता 6वं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. बघा मित्रांनो पुन्हा एकदा सूचना आम्ही करतोय तुम्हाला जे काही प्लेअरवरती ऑब्जेक्शन असेल ते तुम्हाला सामना सुरू हाताळणीकरता सज्ज झालेला आहे. कैवल्य 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर झालेली आहे फलकावरती 39. इथे मात्र पहिलाच बॉल या षटकातील चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली आणि धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 40. आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025चा हा शेवटचा आणि अंतिम दिवस. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आलेत. वाईटचे संकेत इथे आलेत आणि या वाईटच्या मदतीने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 41-41. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत हौशी नांदगाव विरुद्ध डहाणू 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपले प्लेइंग लिस्टचा फॉर्म फिलअप करण्यासाठी आपण यायचंय. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे ऑन ड्राईव्हचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली.
चांगली गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण हे देखील जमेची बाजू वाणगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. वाणगाव संघ जर आपण पाहिलं तर एक पॉवर पॅक संघ म्हणून या स्पर्धेमध्ये ओळखला गेला. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. अगदी चांगला टायमिंग साध्य केलंय. स्क्वेअर लेग सीमारेषा पार येतो षटकार. 6 धावा. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर 48 झालेली आहे फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 49. पुन्हा एकदा चांगला बॉल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत हेमंत. चेंडूला उचलण्याचा प्रयत्न परंतु फंबलिंग झाली. एकच धाव तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 50. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल जरूर पाहायला मिळते पोफ्रेंड संघाची. आता या षटकातील आहे शेवटचा बॉल. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्गवरती कैवल्य. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक तिथे येतो चेंडूकडे. सुहास तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फेकी देखील झाली आणि इथे आपण पाहतोय तर एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 52. 53 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत 2 संघांच्या माध्यमातून. एका बाजूला हौशी नांदगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय डहाणू 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी आपण यायचंय. आणि जसं टॉस करता मात्र मी आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक प्रतिनिधी अर्थातच दीपकजी संख्या यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे टॉस करण्यासाठी. चला नांदगाव संघ आलेत का? नांदगाव कॅप्टन आहात. नांदगाव कॅप्टन यस. डहाणूचे कॅप्टन देखील यस. चला आपल्याशी जोडतात या सरावडे गावचे लाडके उपसरपंच शुभमजी वडे ह्यांच्याकडून आपण नाणेफेक करून घेतोय. दोन्ही मोठे संघ. एका साईडला डहाणू आणि एका साईडला बघितला पश्चिम समुद्र किनाऱ्याचा आपण बघितलं नांदगाव. यस एक माझ्या माची समाजाचा लाडका खेळाडू आणि एका साईड तुम्हाला बघायला मिळेल नांदगाव संघ या नाणेफेकीसाठी. नांदगाव आवाज जातो आपल्यापर्यंत. या इनिंग ब्रेक वर टॉस करायचा. प्लीज प्लीज घाई करा प्लीज. चला नांदगाव संघाचे कळ देखील बघायला मिळेल. काय सामना काढला मुरब्याबरोबर. 24-28 धावचा भेदक मला बघायला मिळेल. एका साईड नांदगाव तुम्ही कोण. एका साईडला फ्रेंड्स सरवले आणि एका साईड निलेश पुरे. फ्रेंड्स आणि निलेश दोघं काय बोला तुम्ही कॉल करणार. निलेशला थांबा. शुभमजी काय घेणार तुम्ही. नाणेफेक जिंकलाय. क्षेत्र काही बदल आहेत का? त्या दिवशी तुमचे 3 खेळाडू होते आज ते उपस्थित आहेत का? काय आहेत? हा आहे सगळे. कोण आहे? सचिन आहे. हा सचिन आहे ना नितीन आहे. ओके म्हणजे सचिन आणि कारण मी सातत्यपूर्ण बऱ्याच वर्ष समाजन केल्यामुळे खेळाडू ओळखतं. काय विचार म्हणजे कसं किती आनंद वाटलाय तुम्ही त्या दिवशी क्वार्टरमध्ये निघालात. चला ही माशी सभेला असतात.
नांदगाव वाडा बॉलिंग परफॉर्मन्स, काय सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स तुम्ही केलाय. शुभमजी थांबा, जाऊ नका, थांबा. ओके चला, काय 24 चेंडू 28 भेदक मला बघा, बाकी चांगले कम्प्लीट बॅलन्स संघ. आणि आज तुम्ही मला आनंद वाटते की तुम्ही एक गाव एक संघ खेळलात, ह्याच्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करेल. काय विशेष प्लॅनिंग आहे का आज? आजची प्लॅनिंग तर काय नाही, आम्ही सर्व आले आहेत, तर तेच खूप चांगलं वाटते की आम्ही सर्व प्लेइंग 11 आज नांदगाव तर्फे खेळणार आहेत. आता ह्यांना चान्स मिळाला आहे आम्हाला की परत कमबॅक करायचा, तो आम्ही निश्चित करू. निश्चितच सातत्यपूर्ण मोठमोठे खेळाडू आहे. कांतीभाऊचा मोठा सपोर्ट तुम्हाला आहे. जुने जाणते क्रिकेट उपयोग बघा. नांदगाव संघ जेव्हा एवढा उभारताना बघायला मिळतो त्याने बऱ्याचशा लोकांनी कौतुक केलं की 24 चेंडू 28 धावा, 7 गडे हातामध्ये असताना भेदक मार तुमच्याकडे विक्कीची चांगली गोलंदाजी आणि सर्वेची चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. तर निश्चित बघायला जाऊया. ऑल द बेस्ट एका साईडला. आणि जसा सामना सुरू होईल तुमच्याशी मी जोडले जातो एका मंथनजीचं घरात आपला आवाज बघत आहात. आता वाणगाव संघ कशा पहिले खेळतो, कारण 2 अर्धशतकं आपण त्या स्पर्धेत बघितल्या. एका साईडला पाहिला तो म्हणजे सँडी, ज्याने एका सामन्यात 22 चेंडू 55, दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूमध्ये शेवटच्या चेंडूमध्ये 88 धावा चेस केल्या, ते म्हणजे 21 चेंडू आणि 63 धावा. चला, जशी प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल, या आपण ऐकूया दीपकजी संखे यांचा आवाज. धन्यवाद. आणि दोन्ही टीमना विनंती आहे की आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. हलशे नांदगाव आणि डहाणू 11. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण दुसरा क्वार्टर फायनल बघतो. सकाळच्या सत्रामध्ये आपण बेटेगावने सरावली चालू, काय अविस्मरणीय सर. आहा, काय 10 उभा केलाय. जसं तुम्ही बघायला मिळते ना एक मोठं मैदान, तशा पद्धतीचं व्हॉट अ क्लास, काय वेगळेपणा बघायला मिळतो. आणि म्हणूनच तर म्हटलं जातं की सदियों पुराने ना याद रहेगी ने जन्म जन्म भर का नाता रहेगा, जब कुछ सुलबुल जाएगा तो ताजमहल शाहजहां ने बनाया, ऐसा जिसको याद आहे. तशा पद्धतीचं प्रथमतः 8 षटकाचा सामना करण्याची ताकद, जिद्द आणि तुम्हाला बघायला वेल नॉन ऑर्गनायझेशन तुम्हाला बघायला मिळते फ्रेंड्स क्रिकेट सुरावली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे तुम्हाला धावा कधी विजयासाठी 54 53 सँडी आणि एका साईडला मयुरेश. वाटा बॅटिंग, एकाच दिवसात 2 अर्धशतक झोडवण्याचं काम या फलंदाजाच्या नावावर आहे. तो सँडी बघायला ऐतिहासिक फलंदाजी बघायला मिळाला. काय फिनिश केला तो सामना, पहिला चेंडू पासून शेवटचा चेंडू पर्यंत आणि सामना फिनिश केला. पण इथे तेवढाच मोठा मातब्बर संघ फोफरण गावाचा बघायला मिळतो. वेगवान गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हर्षल नावाचा वेगवेगळा गोलंदाज, उंच पुरा बांधा, 6 फूट 5 अशा पद्धतीची उंची. हर्षल राईट अमोर मारा करतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आपण पहिला षटक बघत आहात. पहिला चेंडू तटवलाय, पॉइंटच्या रिझल्टला चौकार की षटकार पाहायला मिळणार. चेंडू जातोय 4 धावा, खणखणी चौकार तुम्हाला बघायला मिळतोय. काय बॅटिंग फॉर्म मध्ये आहे हो. जशा पद्धतीने एक वर्ल्ड कप गाजवलं युवराज सिंगने, एक वर्ल्ड कप गाजवलं सचिन रमेश तेंडुलकरनी, एक सिरीज गाजवली सुनील मनोहर गावस्करांनी, तशा पद्धतीचं अप्रतिम फलंदाजी बघताना हा वाणगावचा उगवता तारा, जन्मोधर्मी राहणारा आठवण ही प्रत्येकाला बघायला मिळते सँडी. आणि आज संडेच्या दिवसात सँडी काय करामत करतो पाहायचं आहे. 1 मॅन शो, काय फलंदाजी त्या दिवशी केली. पहिल्या सामन्यात कमी धावा, दुसऱ्या सामन्यात अर्धशतक, तिसऱ्या सामन्यात 21 चेंडू 63 धावा आणि एकाच दिवसात 2 अर्धशतक झोडवण्याचा महाविक्रम या सँडी नावावर बघितलाय. 53 धावा विजयासाठी करायचं 6 षटकात. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जात आहे. पॉइंट, गली, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन आणि स्क्वेअर लेग हे तुम्हाला 6 खेळाडू सर्कलच्या आत बघायला मिळतात. पुन्हा छापा सर्कलला पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ प्लेट, पुन्हा टॅप कराय, सरळ चेंडू जातो. यायला बाकी डिक्लेअर होऊन 2 धावा बघायला मिळतात. काय फलंदाजी बघायला मिळते. तोच फॉर्म, एक विश्वास दळवळतो आणि त्या विकेटची जी पाहणी केली जाते आणि विकेटवरचा अंदाज मांडला जातोय, तशा पद्धतीचा अंदाज बघायला मिळतोय. काय क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्हाला सँडीकडनं बघायला मिळते. 53 धावा विजयासाठी करताना. यानंतर बाकी तुम्हाला डहाणू आणि बघायला मिळणार तुम्ही निश्चितच नांदगाव संघ. डहाणू संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतलंय. नांदगाव संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी.
नांदगाव संघाकडे चांगली बॅलन्सिंग टीम आहे. तुम्हाला विक्की नावाचा खेळाडू बघायला मिळेल. निनाद पाडेल, वॉट अ बॅनर, चांगली बॅटिंग, हल्ली तो गोलंदाजी देखील टाकतो. असे मोठमोठे खेळाडू तुम्हाला तिकडून बघायला मिळेल. डहाणू संघाकडनं काशीनाथ माचीला सापडलेला सूर आणि त्यासोबत केली सर्वांची गोलंदाजी हे देखील बघायला मिळेल. खालच्या सत्रात तुम्ही बघा तिथे तुम्हाला धाकटी डहाणू आणि एका साईडला संघ तुम्हाला बघायला मिळेल, तो म्हणजे उनबाड संघ. हे दोन बघायला मिळेल. काय खेळ केला का उनबाड संघाची गोलंदाजी, वाडा ब्युटिफुल. पुन्हा एकदा राईट मोर्देकडे मारा करतात. 20 ते 22 बॉलचा रनअप तुम्हाला पाहायला मिळतो. यस, अतिशय आवडते असे खेळाडू इथे पाहायला मिळतात. हलक्यापणे खेळून काढलाय, वाट बॉलिंग, काय कमबॅक केला. पण तेवढं चांगलं चित्र फलंदाजाचं पुढे सरसावले होते. बघितलं की चेंडू आवाक्यात नाहीये, फक्त डिफेन्स केलं गेलं आणि सरळ चेंडू जातो तो शॉर्ट मिड ऑफला. इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतात. धर्मशालाचं ग्राउंड तुम्ही जर बघितलं तर असे 10 तुम्हाला बघायला मिळतात आणि ते 10 बघितलं धर्मशालाची आठवण झाली. चला, अरुण इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अरुण घरत आणि लिजन घरत इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अरुण घरत आणि पाचोचे लिजन खेळाडू केतन घरत, आपण कृपया मंचावरती या. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. जे जे लिजन खेळाडू होते त्याने प्रत्येकाने मंचावर यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी टाकताना आपण बघत आहात. ओ, इथे बाकी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 8 धावा. काय दर्जेदार तुम्हाला ही प्रतियोगिता बघायला मिळाली. प्रत्येकाने मनापासून कौतुक केलं. आपण बघत आहात. निश्चितच तुम्हाला ओमसाई यूट्यूबच्या माध्यमातून आज ओमसाईचे 5-5 ठिकाणी मॅच आहेत. पवनसुत नवली, जीवन विकास इथे, नंतर आपण बघितलं चिंचणी आणि वंदे मातरम परनाळी, अशा 5 ठिकाणी तुम्हाला त्यांचं पुन्हा शिरा षटकार. क्लीन बॉल, मोठा झटका बसला. इनफॉर्म बॅट्समन तंबूत गेला. चेंडू यॉर्कर होता. ओव्हरपिच चेंडू समजला आणि खेळण्यासाठी गेले आणि मोक्याच्यासाठी मोठा धोका दिलाय. बघूया काय कमबॅक केलाय. हा विकेट इन मॅड इन फॉर्म. ज्या फलंदाजाने एका हाती सामना जिंकून देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु वाणगाव संघाकडे अजून देखील 6 फलंदाज डकआउटमध्ये बसतात. कारण त्यांची देखील फुल टीम तुम्हाला बघायला मिळते. आणि ज्या फलंदाजाने पहिला दिवस दुसरा दिवस गाजवला होता तो फलंदाज सँडी इथे बाकी त्रिपुरा चेंडू जाताना बाहेर. जाऊया एका डीजे कडे. प्रथमेश नावाचा छोट्या चणीचा, आपण बाकी चांगल्या पैकी बॅटिंग करताना 53 धावा विजयासाठी गरज होती या खेळाडूची आणि पहिल्यांदाच या खेळाला बाद करण्याचा पराक्रम केलाय. मागील नोट आउट राहिला, दुसऱ्या सामना नोट आउट राहिला आणि आज बाकी गडी बाद झालाय. मोठा गडी तंबूत गेलाय. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. मला वाटतं पहिलं षटक संपलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकात धावा निघाल्यात 8. आता बघे 5वं षटक हा बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी. तिथपर्यंत वाट बघायला. आता बघे 5 चरचं कॉम्बिनेशन. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर, 60 खेळाडू सर्कलच्या. 5 खेळाडू जे सर्कलच्या बाहेर आहेत ते तुम्हाला बघायला मिळतात. एक बघायला मिळेल लॉंग ऑन, लॉंग ऑन, मिड विकेट, मिडल आणि स्क्वेअर लेग असे तुम्हाला खेळाडू बघायला मिळतात. करण नावाचा गोलंदाज. ओ, काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पडल्यानं थोडासा बाहेर निघतोय. पंच वाईड घोषित करतात. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढून 9 धावा फलकावर लागल्या जातात. जीवनामध्ये संघर्षाशिवाय जीवन यशस्वी नाही, तसं क्रिकेटमध्ये संघर्षाशिवाय तर क्रिकेटचा खेळ नाही असं पाहायला मिळते. पुन्हा कारण राऊंड विकेट मारा. वाट बॅटिंग. यॉर्कर रेंजचा चेंडू हलक्या बॅटिंग दिशा दिली गेली. फक्त त्या दिशेला टॅपिंग म्हणतात. टॅपिंग केलं गेलं आणि एका धावाची धावसंख्या होती ती 10 धावा. काय दर्जेदार टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळेल. रसिका माय बाय प्रेक्षकाने भरभरून कौतुक केलं. आमचे मन मिळाव आणि गोड स्वभावाचे भाऊ आम्हाला बघायला मिळतात. रुकेश भाऊ ज्याचं मनापासून कौतुक करावं. क्रिकेटवर भरभरून प्रेम केलं. मग ती नाईट मॅच असो, डे मॅच असो, अंडरआर्म असो. पुन्हा कारण वेगवान मारा करतो. राऊंड विकेट मारा करतो. समोर प्रथमेश नावाचा फलंदाज. ओहो, काय सुंदर शॉर्ट ऑन फुल बघायला मिळाला.
इथे बाकी शॉर्ट ऑन पूल तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑन पूल बघायला मिळालं आणि धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते, 2 निवडून धावसंख्या होते ती. आमचे ग्रामपंचायत सदस्य आहेत वसीम चौधरी साहब, या बसा. आइए वसीम जी बैठिए, बिल्कुल मैच का आनंद लिखिए. आपका प्यार और इस गांव के साथ रिश्ता काफी अलग है. बढ़िया बढ़िया. निश्चितच आमच्या आवर्जून प्रेम करणारे आमचे ग्रामपंचायत सदस्य वसीम चौधरी साहेब आपल्यात आलेत. वॉटर ड्राईव्ह, काय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो. डायरेक्ट पाहायला मिळेल का दरम्यान नाही. उच्च दर्जाचं क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळतं. आणि मी सातत्याने तुम्हाला म्हटलं, कुणबी समाज, भंडारी समाज, हा मांगेला समाज, कोळी समाज, माची समाज ह्यांचं क्षेत्रक्षण जर बघितलं तर उच्च दर्जाचं तुम्हाला बघायला मिळतंय. काय स्पर्धा खेळली गेलाय. आतापर्यंत बघितलं आपण सरावली संघ पहिला संघ सेमीफायनल पोहोचताना बघितलाय. इथे आजच्या दिवस दुसरा सामना आपण बघत आहात. एज घेऊन जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव तुम्हाला बघायला मिळेल आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होती ती 14 धावा. 53 धावा तुम्हाला विजयासाठी दिल्यात. चालणाऱ्या प्रेक्षकांनी बॉल जर पुरवलात या खेळाडूमध्ये, या कीपर यामध्ये बॉल आलाय, चेंडू जर पुरवलात तर आम्हाला खूप तुमचे यस 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 बिल्कुल बढ़िया, यही काम होना चाहिए. सरावने में रहे तो भाईचारा रखना चाहिए. मॅच बॉल येतोय परत. फरका धाव संख्येला 31 धावासाठी झुंजवलं. फ्रेंड सरावली संघाला भेदक मारा तुम्हाला बघायला मिळालं. बेटेगाव संघाकडनं झेल सुटला ते खूप महागात पडलं. फुलटच चेंडूला टटवला आहे, सरळ चेंडू जातो. इथे बाकी धावून धावा घ्यायचा, भिंतीला लागला, एक धाव बघायला मिळते. थ्रो बघायला मिळतंय, खराब थ्रो बघायला मिळतोय. इथे बाकी चांगली रनिंग बिटवीन विकेट तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होते 3 धावा. डिक्लेअर झोन आहे का, म्हणजे एकच धाव. 3 धावा मिळाल्यात. ओव्हर चेक मिळाल्या 3 धावा झाल्यात. धावसंख्या 3 निवडून होते ती. कारण डिक्लेअरचा भिंतीवर लागला की 1 डी डिक्लेअर आहे, गॅदर तुम्हाला करायला पाहिजेत. धावसंख्या 3 निवड धावसंख्या होते ती 17 धावा. बघा किती सुंदर स्कोरिंग तुम्हाला बघायला मिळते. याच बाळाने स्कोरिंग एक्झाम पास केलं, पण ही स्कोरिंग आहे ती स्कोरिंग खूप वेगळी आहे. ज्या आपण सीए ज्या पेन वापरतो तिथे सेकंद किती मिनिटांनी आला, किती मिनिटं क्रीजवर राहिला असं ॲनालिसिस. कारण मी PDPL केलं, मला लोहान सरांशी भेटता आलं, MCAच्या 4 मॅचेस केल्या त्यामुळे भेटता आलं. ही माहिती तुम्हाला बघायला मिळते. चेंडू टटवला आहे, आउट ऑफ द पार्क जाईल का, तिथे बघायला मिळतो 6 धावा. खडखडीत षटकार. ओव्हर पिच चेंडू होण्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो मयुरेश नावाचा छोटेसाही खेळाडू. काय दर्जेदार फटका बघायला मिळाला. जसा चेंडू समोर पडला आणि सरळ उचलला गेला मिड विकेटच्या डोक्यावरनं आणि जातो आउट ऑफ पार्क, जिथे मिळतं 6 धावा. आणि या 6 धावांशी विचार केला धावसंख्या होते ती 23 धावा. काही दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. दीपेशने घेतलेले आजचे 2 झेल आम्ही विसरू शकत नाही. दीपेशने केलेली स्पेल आम्ही विसरू शकत नाहीये. पाणी झाडाकडे ठेवलाय, अगोदर केलेली व्यूह रचना ही तुम्हाला बघायला मिळते. काय सुंदर आयोजन केलं हो आमच्या फ्रेंड सरावच्या क्रिकेटपटूंचं, जुन्या जाणत्या माझ्या लेजेंड क्रिकेटचं आणि सर्व फ्रेंडच्या सर्व सभासदांचं मनापासून मी कौतुक करेन. षटकं संपली 2 आणि फलका जाऊ संपला 3. आता 24 चेंडू आणि 30 धावा. चला आता 24 चेंडू 30 धावा. आता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. अमोल नावाचा गोलंदाज स्पर्धेमध्ये छाप सोडला. इथे बाकी डॉट चेंडू टाकवलं, विकेट काढलं. वाणगाव संघ 2 षटकं 24 धावा फटकावलं. आता बाकी 24 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा राऊंड विकेट वारा करतोय. अतिशय सुरेख चेंडू. थोडीशी फ्लम्बिंग झाली, कम्प्लिटली ब्लॉक झाले आणि डॉट चेंडूला पुन्हा 1 धाव बघायला मिळते. कारण निर्धाव चेंडू टाकावे लागतील. वाणगाव संघ बघितलं 2 षटकात 23 धावा काय, आता बाकी 24 धावा फलकावर लागला गेल्यात. एक ड्राईव्ह होता, ऑफ ड्राईव्ह, पण मिड ऑफच्या दिशेला थोडंसं फ्लम्बिंग झालं. चेंडूवर नजर होती, फक्त फलंदाज नजर होते, त्या फ्लम्बिंगचा पुरेपूर फायदा उचलला. 1 धाव बघायला मिळते आणि एका धावाने 24 धावा. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज ही बायसिकल दिली गेली कृणाल घरत यांच्याकडनं. नंतर उत्कृष्ट बॅटर
ज्याला बॅट्समनला एक बॅट दिला आम्हाला यंग ॲच्युअर स्पोर्ट्सचे मालक मिथुन पागदोळे यांच्याकडून आम्हाला एक बॅट दिली गेली. ओहो काय उमदा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. समोर शरीराचा समतोल बघितला, संपूर्ण भार अंगावर घेतला आणि संपूर्ण अंग त्या चेंडूवर आणलं गेलं. काय कव्हर इन दी एअर, पण ते कव्हर ड्राईव्ह बघण्याची नजाकत बघायला मिळाली. काय क्लास दर्जेदार मला फलंदाजी बघायला मिळते. मोहात पडावं आणि एखाद्याने प्रेमात तरुणपणात पडावं तशा पद्धतीचं अनेक प्रेक्षक या बाकी टुर्नामेंटच्या प्रेमात पडलेत. एक दर्जा तुम्हाला बघायला मिळतो. अप्पलातून ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हटलं जात आहे, काय सुंदर तुम्ही प्रतियोगिता आयोजित केलाय. चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या हातामध्ये. इथे बाकी खराब थ्रो बघायला मिळतोय, परंतु तिथे गॅदरिंग झालं पण स्टंपवर चेंडू वादळला गेला नाही आणि अशा पद्धतीने एक चांगला जीवदान मिळतो रनआउटचा प्रथमेश नावाच्या खेळाडूला. काय दर्जेदार सिच्युएशन बघायला मिळालं. पिकअप अँड थ्रो कसं करावं आणि त्यापेक्षा यष्टीरक्षकांनी गॅदर देखील चांगलं केलं, कारण क्षणार्धात तुम्ही पाठीमागून विकेटवर येणं हे खूप जरुरी बघायला मिळतंय. 21 चेंडू 28 धावा. मॅच मोठी रंगतदार तुम्हाला बघायला मिळते आणि म्हटलं ना की काटेकी टक्कर ही आजच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळते करण नावाचा गोलंदाज. तेज तलार गोलंदाजी बघायला मिळते, पण दिशाचे भटक म्हणतात ना तुम्ही, खूप यष्टांच्या बाहेर टाकलं आणि दंडात्मक दिशेचा व्हाईट बॉल असं घोषित केलं गेलं आणि एका धावांची धावसंख्या होती ती 26 धावा. काय रंगतदार लढती बघायला मिळतात. पहिल्या सप्ताहात तुम्ही पाहिलं 31 धावाला लढवलं गेलं. गुड बॉलिंग ट्रॅक तुम्ही पाहिलं सर. कदाचित जर मला वाटतं 50-45 धावा असता तर सरावी संघाला मोठा कठीण काम झालं असतं, पण तिथे बाकी जीवदान मिळालं तर त्याला बाकी एक षटकार मनाने सामना आपल्याला झुकवला. इथे इंडियर चेंडू आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळाडू थापतो की पाहायचा आणि इथे बाकी गाडी हातामध्ये सोपा झेल दिला गेला. ब्लँक झाले आणि ब्लँक घेऊन तो ॲक्युरेट शॉट खेळले, पण त्या शॉटपर्यंत पोहोचू शकले. नजर चेंडूवर होती आणि त्याचा परिणाम होतो आणि प्रथमेश बाद होतोय. बसतोय तुम्हाला दुसरा धक्का आणि फरका धावसंख्या लागली ती 26. 4 बॉल. तो माईक घ्या. चला आनंद नावाचे मोठे फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. 2 गडी तंबूत परतले, कमबॅक केला. ही मॅच अशीच बघायला मिळते, उतार चढाव बघायला मिळते. 53 धावा आहेत. 8 धावा आल्या की सामना तिकडे चुकला जाईल. 2 चेंडू डॉट झाला की सामना परत इथे चुकला जाईल. म्हणजे बॅलेन्सिंग मॅच ज्याला म्हणतात की तराजूचा काटा कधी कुठे चुकेल हे सांगता येईल, अशा पद्धतीचं बघायला मिळतंय. नवीन स्कोरर त्यांना विनंती की बघा ह्या दादाकडून शिका, कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता कशी करावं आणि मॅचमध्ये स्कोरिंगला बसलं की जावं, हे महत्वाचं काम आहे. हो बँकेमध्ये चेकवर चुकून जर एखादं शून्य वाढलं कसं होतं, अशा पद्धतीचं काम आणि म्हणूनच ते MCची स्कोरिंग 5 झाली. जी स्कोरिंग ही नाही, खूप मोठा स्कोरबुक असतो तो. घरात पाठ असेल ना, पाठावला मोठा स्कोरबुक बघायला मिळतोय. पुन्हा सर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतं. चेंडू टटवलाय, ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. वाटता फेडिंग काय इलेक्ट्रिसिटी प्रमाणे करतात. 33 KVचं सबस्टेशन बोल जशी लाईट पॉवरफुल होते तसं शॉट बघायला मिळाला आणि तेवढ्याच दर्जाच्या अर्थिंग थांबवावी तशा पद्धतीने क्षेत्रक्षण केलं गेलं. चला आमच्या स्टेजच्या समोर जे खाली मंडळी बसतात आणि कुठं स्टेजच्या बाहेर जा, बाजूला बसा. स्टेजवर बसणं आज मान्यवर येतील. स्टेजच्या समोर आहा काय फ्लो केलाय. सरळ चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. काय शॉट बघायला मिळतोय. ओव्हरपिच चेंडू टाकला गेला, गती वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय आनंद नावाच्या फलंदाजाने. बिग 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 ब्लो ज्याला म्हणतात. 6 धावा बघायला मिळतात. धावसंख्या झाली ती 32. 18 चेंडू 21 धावाची आवश्यकता विजयासाठी तुम्हाला. 18 चेंडू 21 धावाची आवश्यकता, 32 झालेत. थँक्यू, धन्यवाद. चला आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत. आपण सन्मान्य आदरणीय श्री अरुण गरत इलेक्ट्रॉनिक्सचे या ठिकाणी आपण अरुणजी गरत यांचा स्वागत आणि सन्मान इथे करूया. अरुणजी गरत यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतात. सुबोध भाऊ गरत यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. यानंतर आपण विक्रम गरत पासळ यांचा देखील स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मायेची उबदार शॉल, या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण हा सन्मान करतोय. विक्रम गरतजी यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत. कुलदीपजी गरत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे.
यानंतर आपण सन्मान्य आदरणीय केतनजी घरत यांचा सन्मान करणार आहोत. फायर पासर क्रिकेट क्लबचे माजी क्रिकेटपटू प्रफुल्ल अनंत घरत यांना मी विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. यानंतर आपण उमेश राऊत यांचा देखील सन्मान करणार आहोत. अतिशय सुंदर क्रिकेटपटू ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं फायर पासळ या संघाकडनं. यानंतर उमेश राऊत यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. त्रिपुल यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्रिपुल घरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. त्रिपुल घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना आपण पाहतोय. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य स्तरावली सन्माननीय आदरणीय श्री वसीम चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आतेश राऊत यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वसीम चौधरी यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलंय या स्पर्धेला आणि वसीमजी चौधरी यांचा या ठिकाणी शाही सन्मान फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली यांच्या वतीने होत असताना आपण पाहतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तो माईक द्या ना. हा माईक आपला आवाज खराब येतो युट्यूबवर. मंथनजी प्लीज. चला आपण बघूया आता केव्हाले नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. शुभास आहे मैदानामध्ये. शुभासकडे एक वेगळा ट्रॅक आहे. काय गोलंदाजी हाताळलाय. चेंडू टटवला. इथे बाकी आउट ऑफ द पार्क जाईल का पाहायला मिळतोय. 6 धावा. खणखणीत षटकार. ओव्हरपिच चेंडू मिळाला. आतापर्यंत ते षटकार लागले ना सगळे चेंडू ओव्हरपिच होते. आपण बघितलं ओव्हरपिच चेंडू टाकला गेला. षटकार बघितला. पहिला 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले आणि हाच तो गोलंदाज ज्याला आपण बघितलं होतं एका षटकात 2 धावा 2 हॅट्रिकसह 4 विकेट घेतले होते आणि सामना विजय मिळवून दिला होता. आता बघा 6 धावांची धावसंख्या होते ती 38 धावा. 15 चेंडू 15. बघा कसा धूप आणि छाव. बघा कसं पद्धती सुख आणि दुःख कसं असेल तशा पहिला सामना कधी इथे तर कधी तिथे आणि म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितचा खेळ म्हटला जातोय. पुनश्च प्रथमेश आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळायला आपण बघत आहात. इथे बघा सरळ चेंडू टाकला गेला. चेंडू बॅच चेज घेऊन जातो शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. इथे बघा फील्ड अँड थ्रो करेपर्यंत मिड विकेटचा खेळाडू आला आणि धावसंख्या 1 ने वाढते. 39 धावा फलकावर लागल्या जातात. यातील विजेता संघ हा दुसरा संघ बघायला मिळेल. पहिला संघ आपण बेटेगाव आणि फ्रेंड सरावली पाहिली. सरावली संघ फायनल सेमीफायनलमध्ये पोहोचलाय आणि यातील विजय आणि त्यानंतर एक मोठा संघ तुम्हाला बघा एका साईडला नांदगाव आणि एका साईडला बघायला मिळणार आहे तो डहाणूचा संघ. पुन्हा प्रथमेश चेंडू टटवला. इथे 6 बघायला मिळतात का पाहायला पाहिजे आणि बघता बघता फुल टच चेंडू. इथे बाकी धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 45 धावा. म्हणजे आता फक्त 8 धावाची आवश्यकता विजयासाठी. गुड बॅटिंग. खरोखर चांगली फलंदाजी करताना तुम्हाला बघायला मिळालं. सुभाष आणि कैवल्य. हा सुभाष पहिला मॅचला नव्हता कारण सातत्यपूर्ण सँडी नंतर तो दुसरा फलंदाज कोण मोठा असेल तेव्हा वाणगाव संघातून सुभाषचं नाव घेतलं जाते. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. मी म्हणेल की निश्चितच प्रथमेशने गोलंदाजी खराब केली. 2 षटकार मारले या षटकामध्ये. इथे बाकी चेंडू आहे मिड विकेटच्या रुझनला. इथे बाकी तुम्हाला ओहो इथे बाकी चेंडू सुटतोय आणि चेंडू जातोय सीमा पलीकडे. किती धावा बघायला मिळतात. 6 धावा. खणखणीत षटकार आणि आता बाकी तुम्हाला धावा हव्यात त्या विजयासाठी. 2 धावाची आवश्यकता आणि चेंडू उरलेत ते 12 चेंडू 12 चेंडूवर 2 धावाची आवश्यकता विजयासाठी. पॉवर प्ले. यस बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला बघायला 5वं षटक कंपल्सरी बॅटिंग पॉवर बघा. या षटकामध्ये धावा किती आल्या
19 धावा, 3 षटकार बघायला मिळाले या षटकामध्ये. हा वाक्यामध्ये होता पण हाईट कमी पडली. अतिशय दर्जेदार मोठी स्पर्धा. तर निश्चितच वाणगाव संघ तुम्हाला कमबॅक करताना बघायला मिळतं. सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग त्याचा लगभग मोकळा दिसतोय का 2 धावामध्ये एवढा संघ गारद होईल का हा विचार बघायला मिळतोय. इथे बघता बघता 19 धावाचं षटक गेलं आणि बघता बघता खूप महागात हे षटक असं पडलं. ज्या गोलंदाजाने एका ते सामना फिरून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता त्याच गोलंदाजाला आज बाकी धावा पडताना बघायला मिळाल्या. आता बाकी तोच गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. हर्षल नावाचा हा गोलंदाज ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ जातो चेंडू सीमा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला 4 धावाने अशा पद्धतीने विजयी होतो. हँडशेक करा वणगाव संघ. या फोपण संघ हँडशेक करायचं प्रत्येकाने. एका खेळाडू तिचं प्रदर्शन आपण इकडे करत असाल. निश्चितच खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला इथे वाणगावकडनं बघायला मिळाली. आज जरी सँडी लवकर बाद झाला पण इथे मी प्रथमेश नावाचं कौतुक. त्यांनी छोटीशी खेळी केली 7 धावाची. पण इथे जर तुम्ही मयूरेशकडे केली 10 धावाची. पण इथे जर बघायला मिळाली तर तुम्हाला सुभाषकडनं 2 चेंडू 2 षटकार 12 धावाची. आणि इथे तुम्ही कैवल्याला बघितलं 11 धावाची आणि 53 धावा दिल्या.